मी शरद पवार साहेबांना एकदा म्हणालो की ते जरांगे पाटील माझ्याशी बोलत असतात, माझ्या ऑफिसला ते आले होते, तर ते म्हणाले की ते बोलत असतील तर तुम्ही त्यांच्याशी संवाद सुरू ठेवला पाहिजे. उद्धव साहेबांना मी सांगितलं, उद्धव साहेब म्हणाले चांगलं आहे, तुम्ही बोला त्यांच्याशी. आणि मग आम्हाला वाटलं की आपण एवढ्या 78 सभा घेतल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुकीत काय सुरू होणार आहे. जर मराठा समाजाच्या नावाच्या खाली इतके लोक उभे राहत असतील तर मताच्या डिव्हिजनचा, मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार. आणि म्हणून मी जरांगे पाटलांकडे गेलो. त्यांच्याकडे खूप गर्दी होती, त्याच्यामुळे रात्री जवळपास ते म्हणाले आपण निवांत बोलायचं, त्याच्यामुळे सगळ्यांना मी भेटून घालवतो आणि मग आपण भेटू. जवळपास 11:30 वाजता आमची मीटिंग सुरू झाली. 3 वाजेपर्यंत मी त्यांच्याशी बोलत होतो वेगवेगळ्या विषयावर. मी त्यांना सांगत होतो की मराठा क्रांती मोर्चा किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचे मोर्चे तुम्ही जी मागणी म्हणून काढले ते अत्यंत महत्त्वाचं सामाजिक काम आहे आणि तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून, रचनात्मक काम करणारा माणूस म्हणून तीच भूमिका कायम ठेवा. जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले पाहिजे असं कोणाकोणाला वाटत होतं. मी त्यांना म्हटलं तुम्ही यादी काढा. सगळ्यात पहिले इच्छा होती देवेंद्र फडणवीस यांची की जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले पाहिजे. दुसरे होते ते महाजन. तिसरे होते यांनी स्वतःच उभे केलेले कोण प्राध्यापक लक्ष्मण हाके, ओबीसीचं नेतृत्व करतात वगैरे असं सांगून. अशा काही लोकांची जर यादी आपल्याला काढली तर त्यांना फायदा घ्यायचा आहे म्हणून त्यांना तुम्ही निवडणुकीला उभे राहिलं पाहिजे असं पाहिजे. समाजामध्ये फूट पाडू नका, यासाठी तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. अनेकांनी जरांगे पाटलांना तसं सांगितलं. माझं भाग्य आहे किंवा आपल्या सगळ्यांचं की त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्यांनी आपण निवडणुकीत उभं राहणार नाही असं सांगितलं. आता याच्यामुळे जो फायदा झालेला आहे तो खूप मोठा आहे. कदाचित लोकशाही वाचण्यासाठी जरांगे पाटलांच्या निर्णयाचाही महत्त्वाचा हातभार राहणार. संविधान वाचवायचे असेल तर जरांगे पाटलांना भेटलं पाहिजे, म्हणून मी जरांगे पाटलाकडे गेलो. जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करावेत असं कुणाकुणाला वाटत होतं, त्यांची यादी काढा असं त्यांना म्हणालो. सगळ्यात प्रकर्षाने देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. दुसरे होते महाजन, तिसरे होते लक्ष्मण हाके, चौथे होते उदय सामंत. अशा लोकांची यादी काढली तर त्यांना जरांगे पाटलांचा राजकीय फायदा घ्यायचा आहे हे स्पष्ट दिसत होते. तुम्ही समाजात फूट पाडू देऊ नका, त्यापेक्षा समाज परिवर्तनासाठी झगडणारा प्रामाणिक माणूस ही प्रतिमा सोडू नका असे मी त्यांना सुचवले होते. विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिल्यानंतर याचा फटका मराठा आंदोलनाला बसू शकतो, तसेच यामुळे लाखो बांधवांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. याचा विचार करून मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय स्वतः घेतला आहे. पण त्यासाठी मी कारणीभूत असेल तर 138 जागांवर जो वाईट परिणाम करण्याचा डाव फडणवीस यांच्या मनात होता तो असफल झाल्याने ते खोट्या बातम्या पसरवित आहेत. अशी वस्तुस्थिती असताना काही वृत्तपत्रे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी चुकीचे वार्तांकन करत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसारच मी ॲडव्होकेट वसीम सरोदे मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेलो, उमेदवार न देण्याबाबत चर्चा केली असं वार्तांकन केलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रात गैरसमज झाला आहे असा खुलासा आसिम सरोदे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केला आहे. पण मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी स्वतः सांगितलंय की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेऊनच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. आता ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील, आसिम सरोदे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.